हम तुम्हारे साथ हैं। आठवले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आठवले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आठवले साहब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। आठवले साहब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। आठवले साहब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहब तुम भाऊ काय सांगाल, जळगावमध्ये मोठा जल्लोष झालेला आहे, नेमकं काय जल्लोष करण्यात आलेला आहे, काय सांगाल? आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ म्हणजे स्टेशन रोड येथे राज्यसभेच्या 7 जागा या महाराष्ट्रातून निवडून द्यायच्या होत्या। त्यापैकी आज 4 जागा भारतीय जनता पार्टी, 1 जागा शिंदेसेना, 1 जागा राष्ट्रवादी अजितदादा पवारांची आणि 1 जागा मऊ याची, अशा 7 जागांचं निवडणूक नामांकन पत्र आज दाखल होत आहे विधानमंडळात मुंबई येथे। आणि भारतीय जनता पार्टीने रिपब्लिकन पार्टीच्या आंबेडकरी समाजाचे एक बलाढ्य नेते, सर्व देशात ज्यांची नाव आहे असे रामदासजी आठवले साहेब यांना तिसऱ्यांदा या भारतीय जनता पार्टीने म्हणजे या देशाचे पौलाद कर्तव्यदक्ष प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील, गृहमंत्री अमितजी शहा साहेब असतील, राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी नवीन साहेब असतील, महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि कोर कमिटीचे आपले आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, गिरीशभाऊ महाजन असतील, हर्षवर्धन पाटील, विखेजी पाटील साहेब असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, पंकजाई मुंडे असतील, यांच्या कोर कमिटीने आमचे नेते, आमची आन बान शान, दलितांची आन बान आणि शान आणि एक चळवळीचा मुवमेंटचा नेता, दलित पॅन्थरचा सच्चा कार्यकर्ता, बाबासाहेबच्या रिपब्लिकन पार्टीची खुल्या पत्रातील बाबासाहेबांचा एक आवाज, बुलंद आवाज, लोकसभेतील बुलंद आवाज असे नेते रामदासजी आठवले साहेब यांना तिसऱ्यांदा मोदी साहेबांनी या ठिकाणी संधी दिली आहे। आणि त्या अनुषंगाने आज आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या वतीने एक सच्चा कार्यकर्त्याला मोदी साहेबांनी भारतीय जनता पार्टीने सबका साथ सबका विकास या धर्तीवर मग विनोद तावडे साहेब असतील, मराठा समाजाचे असतील, रामराव काते साहेब असतील, ते मायाताई असतील, अशा बहुजन नेत्यांना एक संधी या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांच्या महाराष्ट्राच्या कोर कमिटीने देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे। आणि आपण पाहत असणार की लोक म्हणतात की भारतीय जनता पार्टी हा जातीवादी पक्ष आहे, जातीवाद करणारा पक्ष आहे, परंतु आज आम्ही मान्य करतो, आम्ही आज मीडियाच्या माध्यमातून सांगतो सर्वसामान्य आंबेडकर जनतेला की भारतीय जनता पार्टी अगर जातीवादी असती तर त्यांनी बहुजन नेत्यांना या ठिकाणी संधी दिली नसती आणि आठवले साहेबांना तिसऱ्यांदा या ठिकाणी संधी देऊन खरोखर त्यांनी बाबासाहेबांचं संविधान, बाबासाहेबांची चळवळ खरोखर कोण पुढे नेऊ शकतं तर रामदासजी आठवले साहेबच नेऊ शकता। या अनुषंगाने त्यांना या ठिकाणी संधी दिलेली आहे। आणि आम्ही RPIच्या वतीने तमाम आमचे आंबेडकरी कार्यकर्ते, जनता, महिला वगैरे या ठिकाणी मोठ्या संख्येने आम्ही उपस्थित होऊन आज आम्ही या ठिकाणी मोठा जल्लोष केलेला आहे।